आहे विधान भवनात काल झालेल्या राड्याची। विधिमंडळाच्या लॉबीमध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याचे पडसाद हे आज अधिवेशनात सुद्धा उमटले। राज्याच्या गौरवशाली परंपरेला विधान भवनात झालेल्या राड्याच्या घटनेमुळे गालबोट लागल्याचं म्हणत विरोधकांनी सरकारला घेरलं आणि या राड्याची गंभीर दखल घेत विधानसभेच्या अध्यक्षांनी या प्रकरणी राडा करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिलेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। विधान भवनात राडा संस्कृती, महाराष्ट्राचे राजकारण मुद्द्यांवरनं गुद्द्यांवर। कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? राड्या प्रकरणी कारवाईचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश। विधान भवनाच्या लॉबीमध्ये गुरुवारी संध्याकाळी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली। ही बाचाबाची हाणामारीपर्यंत पोहोचली। या राड्याचे, या गोंधळाचे पडसाद अजूनही उमटतातच आहे। या राड्या प्रकरणी पोलिसांनी जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि पडळकरांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकलेला अटक केली। विधान भवनात झालेल्या राड्यावरनं विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। विधान भवनात गँगवॉर झालं। मी सभागृहात म्हणत नाही, विधान भवनामध्ये गँग होती। परिसराला आपण भवन म्हणतो। विधान भवनामध्ये काय टोळी युद्ध झालं। खुनातले, मोकाचे आरोपी, दरोड्यातले आरोपी काल विधान भवनाच्या लॉबीत होते। कोणी आणले त्यांना? काल जी फ्रीस्टाईल हाणामारी झाली त्याचं एका शब्दातच सुरुवातीला मी वर्णन करतो, ये तो होना ही था। हे घडणारच होतं आणि हे घडलंय। हे वाईटातून काहीतरी चांगलं होईल आता तरी, अशी माझी अपेक्षा आहे। महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेला काळीमा फासणारा हा विधान भवनातला तो क्षण होता। विधान भवनातल्या आवारामध्ये गुंडावृत्तीचे लोक आणून आमदारांवर जीवघेणा मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, असं पद्धतीचं चित्र पाहायला मिळत आहे। जितेंद्र आव्हाडांना मारायला लोक आणले होते का? गुंडांना विधान भवनात प्रवेश करण्यासाठी पास कसा मिळाला, असे सवाल विरोधकांनी उपस्थित केले। ज्या पद्धतीने उभे आहेत ते बघितल्यानंतर हे असे एक इथे एक तिथे एक तिथे उभा नाही आहे। बरोबर 5 जण एकत्र उभे आहेत आणि मारायला जाताना बरोबर 5 जण एकत्र जाऊन मारतात। म्हणजे हा प्लॅन होता। हा प्लॅनने त्यांनी मारायचं ठरवलेलं होतं। आणि मी अजूनही सांगतो, बिचारा नितीननी माझ्यासाठी मार खाल्ला। त्यांना मारायला ते मला आले होते, पण मी त्यांच्या हातातच गवसलो नाही, बाहेर निघून गेलो। तर आता वैयक्तिक द्वेष आणि वैयक्तिक दुश्मनी अशा प्रकारचा पक्षाच्या चौकटीची वैचारिक भूमिका या आता वैयक्तिक लेवलवर जायला लागलेली आहे। आणि मला सभापती महोदय एवढ्यासाठी आपल्याला सांगायचं आहे की सदनाच्या बाहेर सुद्धा जे प्रकार होत आहेत ते सदनाच्या आतमध्ये यायला लागलेले आहे। मगाशी मला टीव्ही वाल्यांनी आम्हाला एक विचारलं, यावर तुमचं मत काय? मी बोललो आता फक्त कार्यकर्ते विधिमंडळामध्ये सभागृहात यायचं बाकी आहे, तेवढे आले की विधिमंडळाचं कामकाज संपेल असं मला वाटतं। विधानसभेतही या राड्याचे तीव्र पडसाद उमटले। विधान भवनात अशी राड्याची घटना घडणं दुर्दैवी असून विधान भवनाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे अशी भावना तीव्र होती। अतिशय दुर्दैवी आहे आणि विधानसभेच्या सभागृहाच्या या प्रिमायसेसमध्ये आतापर्यंत अशी घटना घडली नव्हती। हे सार्वभौम सभागृह आहे, याचं पावित्र्य सगळ्यांनी राखलं पाहिजे आणि झालेली घटना
अतिशय दुर्दैवी आणि अक्षम्य आहे. या राड्याची गंभीर दखल विधानसभा अध्यक्षांनी घेतली आणि विधान भवनात घडलेल्या घटनेसंदर्भात कारवाईचे निर्देश दिले. संबंधितांविरुद्ध तसेच त्यांच्या बरोबरच्या इतर 6 ते 7 अनोळखी इसमांविरुद्ध मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 135/2025 भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्यावर या प्रकरणी फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येत आहे. या घटनेनंतर गोपीचंद पडळकरांनी दिलगिरी व्यक्त केली तर घटनेबाबत वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण जी सूचना दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करेन आणि काल जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो, आपली दिलगिरी व्यक्त करतो. झालेल्या गोष्टीबद्दल जी कोणी केली, काय झाली ह्याच्याशी माझा काही संबंध नाही, पण जे झालं ते चुकीचं झालं आणि त्याच्याबद्दल मला वाईट वाटतं. याच राड्याच्या घटनेवरनं बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपण हे लक्षात घेतलं, ही प्रतिष्ठा काही कोण्या व्यक्तीची नाही, इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे. आज ह्या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत. आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून. जरा काही गांभीर्याने घ्या. ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव? हे बरोबर नाही आहे. अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाही आहे. विधान भवन म्हणजे कायदे मंडळ, लोकशाहीचं मंदिर. लोकशाही मूल्यांची जपणूक करणाऱ्या विधान भवनात अशा पद्धतीच्या राड्यामुळे महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लागलं इतकं नक्की. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत इतकीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.